डे 15 चालला आहे क्रॅश कोर्सचा. अल्जेब्रा पाहता होता आपण, अरिथमेटिक प्रोग्रेशन अंकगणिती श्रेणी चॅप्टर 3 चाललेला आहे. पहा क्रॅश कोर्स मध्ये आपण जॉमेट्रीचे म्हणजे भूमितीचे 2 चॅप्टर संपवले आहेत आणि बीजगणिताचे म्हणजे अल्जेब्राचे हा 3रा लेसन संपतोय आज. म्हणजे 5 लेसन आपले संपतात. प्रश्न पहा. ऑन 1 जानेवारी 2016 सानिका डिसाइड टू सेव ₹10, ₹11 on second day, ₹12 on third day. If she decide to save like this, then on 31st December 2016, what would be her total saving? म्हणजे काय करायचं तिने? 1 जानेवारीला ₹10 सेव्हिंग केले. 2 जानेवारी हे जानेवारी चालले 11 रुपये गेले, एकच फरक केलाय. 3ऱ्या दिवशी 3 जानेवारीला तिने 12 केले. असं करत करत तिने जानेवारी महिना झाला, फेब्रुवारी झाला, मार्च, एप्रिल करत करत तिने 31 डिसेंबर पर्यंत सेव्हिंग केले. काय असते ते काय काढायचे आपल्याकडे, सगळ्यांची बेरीज काढायची की तिने वर्षाखेरीपर्यंत किती बचत केली आहे. तर आपला हा जो 10 होणार आहे तो आपला ए होणार आहे. डी काय असणार आहे आपला 1, 1 रुपयाने वाढवती म्हणून. इथपर्यंत समजलं. पण आता 31 जानेवारी हा इयर कोणता आहे? 2016. 31 डिसेंबर पर्यंत पाहायचंय आपल्याला. 2016 मध्ये किती दिवस असतील? तर 2016 हा काय आहे? लीप इयर. लीप इयर 10वीच्या मुलांना माहित असेल असं समजते, पण तरी सांगते की ज्या इसवी सणाला 4 ने पूर्ण भाग जातो. पहा इथं 00 4 25 0 4 चौक 16 खाली 00 येतो म्हणजे पूर्ण भाग जातो ज्या सणाला किंवा ज्या इसवी सणाला ते असतं लीप इयर. आणि लीप इयर मध्ये 366 दिवस असतात. मग आपल्याला असं 1 2 3 4 करत करत हा शेवटचा दिवस आपला कितवा येणार आहे? 366वा दिवस. म्हणजे आपला एन आलाय 366. लिहून घेऊयात. पहा काय म्हणायचं सुरुवातीला, सानिका saves रुपीज. किती? फर्स्ट डे ला 10 रुपीज, सेकंड डे ला 11 रुपीज, थर्ड डे ला 12 आणि सो ऑन. ओके. किती पण केलं तिने? 366 दिवस केलेले आहेत. तर इथे म्हणूया आपण a इज इक्वल टू 10. डी किती? पहा 1 1 चा फरक आहे. डी इज इक्वल टू 1. n इज इक्वल टू 366. 10, 11, 12 dash is an AP having A equal to 10, D equal to 1 and N equal to 366. आपला सम काढायची आहे. तिने शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे 31 डिसेंबर पर्यंत किती रुपये तिने सेव्हिंग केले. काय करायच्यासाठी SN is equal to N upon 2 ब्रॅकेट मध्ये 2A plus N minus 1 into D. फक्त काय करायचं आता तिथे किमती घालून घ्यायच्या. SN किती काढायचं आपलं? 366. 366. S 366 is equal to N ची व्हॅल्यू 366 भागिले 2. 2 गुणिले 10. A किती आहे आपला? 10. अधिक N किती आहे? 366 वजा 1 आणि D काय 1 1 रुपयांनी वाढवती म्हणजे एकच येणार. बे एक बे बे एक बे खाली उरला 1. बे 8 16. बे 3 6 आले 183. दोघांचा गुण करायला ते 20 आणि दोघांची वजाबाकी आली 365 गुणिले 1. 365 गुणिले 1. ओके. आता काय करायचं? हा आपण काय काढतो S 366 तिने त्या पूर्ण दिवसामध्ये पूर्ण वर्षामध्ये किती सेव्हिंग केली. मी बोर्ड रफ करून घेते फक्त. आता पहा इथे 183 असाच राहणार. या दोघांची बेरीज करून घेऊया. इथे मात्र गुणाकाराची चिन्ह येणार आहे. इथे ब्रॅकेट मध्ये गुणाकार असतो. 385 आला. यांचा गुणाकार करून घ्यायचा. 385 गुणिले 183 यांचं उत्तर येतंय 70,455 रुपीज. मग शेवटी काय म्हणायचं आपल्याला? काय विचारलं? व्हॉट वुड बी हर टोटल सेव्हिंग. इथे लिहायचं देअरफॉर हर म्हणा किंवा सानिकाज म्हणा. सानिकाज टोटल सेव्हिंग्स इन 2000 किती सांगितलं त्यांनी? 16. 2016 इज किती? रुपीज
70,455. Question second. A man borrows rupees 8,000 and agrees to repay with a total interest of rupees 1,360 in 12 months. Installment मध्ये each installment being less than the preceding one by rupees 14. Find the amount of the first and last installment. पहा काय काढायचं आपला फर्स्ट इन्स्टॉलमेंट काढायचं म्हणजे ए काढायचं किंवा T1 दोन्ही एकच असते. लास्ट काढायचा म्हणजे आपला TN काढायचा आहे. किती इन्स्टॉलमेंट आहेत 12 म्हणजे N किती आला आपला 12 आलाय. त्या माणसाने किती भरलेत 8,000 आणि 1,360 टोटल भरले त्यांनी 8,000 आणि 1,360 म्हणजे किती अमाऊंट झाली 9,360 रुपये त्यांनी 12 हप्त्यांमध्ये भरलेत. पण हप्ता कसा होता पहिल्या हप्त्यापेक्षा दुसरा हप्ता 40 ने कमी, दुसऱ्यापेक्षा तिसरा हप्ता 40 ने कमी म्हणजे डी किती आला आपला -40. कसं लिहायचं पाहून घ्या. अमाऊंट रिपे आता किती अमाऊंट केली आहे पहिल्यांदा 8,000 होती आणि 8,000 वर त्याला इंटरेस्ट पडलेला आहे 1,360. तर टोटल अमाऊंट त्याला परत करायची होती 9,360. ठीक आहे. आता आपले इन्स्टॉलमेंट किती होते किती इन्स्टॉलमेंट मध्ये 12 इन्स्टॉलमेंट मध्ये म्हणजे आपला n = आला 12. मग ही अमाऊंट काय आली SN. मग SN = 9,360 इथपर्यंत झालं. आता डी पहा डी काय आहे आपला -40. आता एसएनचा फॉर्म्युला लिहून घेऊ आपण n/2 ब्रॅकेट मध्ये 2a + n - 1 * d. डी ची व्हॅल्यू घालायची -40, n ची व्हॅल्यू घालायची आहे आपल्याला 12, SN ची व्हॅल्यू घालायची आहे आपल्याला 9,360. n आहे 12/2 2a + n टाकायचं आहे 12 - 1 आणि d टाकायचं आहे -40. तर आपण गुणाकार ब्रॅकेट मध्ये तरी चालेल. बेक बे बेसख 12 इथे आहे 6 2a + n ची वजाबाकी 11 गुणिले -40 6 2a पायांचा गुणाकार किती येते -11 + 44 440 आला. आता आपण काय करूया 6 ने इकडे भागून घेऊयात. मी रफ क्लिअर करते 9,360 भागिले 6 बरोबर 2a - 44. 6 × 6 6 × 6 खाली उरले 3 6 × 5 = 30 खाली उरले 3 6 × 6 = 36 आणि हा 0. उत्तर आले 1,560 बरोबर 2a - 440. तर 2 हा जो आहे इकडे प्लस होणार मग 2a = दोघांची बेरीज 2,000. पहा 1,560 + 440 2,000 येते. मग a = जर 2 ने डिवाइड केलं तर a किती येते 1,000 रुपये. a कोण आला ही आली आपली फर्स्ट टर्म. पहा इथे फर्स्ट इन्स्टॉलमेंटचा 1,000 रुपये आली. आता काढायची काय आपल्याला लास्ट इन्स्टॉलमेंट काढायची. त्यासाठी आपल्याला काढावं लागणार आहे TN. आता TN साठी सूत्र वापरूया. TN = a + n - 1 * d. किमती टाकून घेऊया. TN आपला 12 n 12 आहे म्हणून T12 काढतोय आपण. a आला आपला 1,000 इथे काढला आहे अधिक n किती आहे 12 - 1 d किती आहे -40. पहा 1,000 असाच लिहायचा आहे. दोघांची वजा किती राहिले 11 गुणिले -40 1,000 दोघांचा गुणाकार येणार आहे 440. T12 बरोबर 1,000 - 440 म्हणजे किती येणार यांचं 560 रुपये. हा आला शेवटचा हप्ता. पहिला हप्ता आला 1,000. मग लिहायचं इथे काय द अमाऊंट ऑफ द. पहा शेवटचं उत्तर दिले तर फायनल ते क्वेश्चन मधून शब्द उचलायचे असतात. द अमाऊंट ऑफ द फर्स्ट इन्स्टॉलमेंट is 1,000 rupees and amount of the last installment is पूर्ण लिहायचंय 560 rupees.
क्वेश्चन थर्ड चाललाय. सचिन इन्व्हेस्टेड इन नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे NSC सर्टिफिकेट असतं स्कीम. In the first year he invested 5,000, in the second 7,000, in the third year 9,000 and so on. Find the total amount invested in 12 years. काय करायचं आपल्याला पहा. S12 काढायचं 12 वर्षामध्ये त्यांनी किती इन्व्हेस्ट केली त्याच्यामुळे त्याचा T1 म्हणजेच A असणार आहे 5,000, नंतर 7,000, नंतर 9,000, T2, T3 म्हणजे D काय येतो आपला तोंडी येते सगळं 2,000 येतोय. तर लिहून घेऊयात पहा कसं लिहायचंय. सचिन इन्व्हेस्टेड 5,000, 7,000, 9,000 and so on. इथे लिहूयात आपण T1 is equal to 5,000, T2 equal to 7,000, T3 is equal to 9,000 and so on. D काढून घेऊयात. D कसा काढतो आपण T2 minus T1 is equal to T3 minus T2. त्याचे उत्तर काय येणार आहे आपलं 2,000. आपल्याला पहा A माहित आहे. A कोण असतो T1 लाच A म्हणतात. D माहित आहे. N कोण आहे आपला 12 वर्षासाठी काढायचे. N पण माहित आहे 12. चला मग SN काढून घेऊया. SN चं सूत्र पहा N/2 2A plus N minus 1 into D. किमती टाका चला. N आहे आपला 12, इथे S 12 म्हणा भागिले 2. 2 गुणिले A कोण आहे आपला 5,000, N कोण आहे 12, D कोण आहे 2,000. ठीक आहे. बे सख 12 इथे 6 उरला. यांचं पहा 5,000चं काय होणार आहे 10,000 अधिक इथे येणार आहे 11 गुणिले 2,000. 6 पहा आहे 10,000 अधिक 11 दुने 22, 22,000. चला पुढे कॅल्क्युलेट करून घ्या. S12 इज इक्वल टू 6 गुणिले पहा 22,000 आणि 10,000 किती आले 32,000. हे 3 शून्य असे ठेवून घेऊ. 6 दुने 12 चा गेला 1, 6 त्रिक 18 ने 19, 1,92,000 त्यांनी 12 वर्षामध्ये NSC स्कीम मध्ये इन्व्हेस्ट केले. मग शेवटी लिहायचं द टोटल अमाउंट इन्व्हेस्टेड इन 12 years इज 1,92,000 रुपीज. प्रश्न चौथा पाहतोय. देयर इज अन ऑडिटोरियम विथ 27 rows ऑफ सीट्स. एक वाक्य समजून घेऊया. ऑडिटोरियम म्हणजे असं हॉल असेल. त्याच्यामध्ये किती रो आहेत 27 रो आहेत. 1 2 3 4 अशा 27 रो. ही 27वी रो आहे त्यांची. ठीक आहे. देयर आर 20 सीट्स इन फर्स्ट रो. पहिल्या रो मध्ये 20 सीट्स आहेत. दुसऱ्या रो मध्ये आहेत 22, तिसऱ्या मध्ये 24 आणि सो ऑन म्हणजे असं वाढत 2 ने वाढतात. ते म्हणजे D आला आपला 2, A आला आपला 20 आणि 27 रो आहेत. मग N इक्वल टू 27 झालं. त्यांना काय हवंय फाइंड नंबर ऑफ सीट्स इन 15th रो. इथे कुठेतरी 15वी रो येईल. त्या 15व्या रो मध्ये किती सीट्स आहेत ते काढायचं. म्हणजे त्यांना काढायचं T15 काढायचा. टोटल सीट्स इन ऑडिटोरियम. टोटल सीट्स म्हणजे पूर्ण ऑडिटोरियम मध्ये किती खुर्च्या असतील किती चेअर असतील ते येणार आहे आपला S27 हवाय त्यांना. ठीक आहे. पाहूयात कसं लिहायचं ते. सुरुवातीला ही जी ओळ आहे देयर इज अन ऑडिटोरियम इथपासून तर हे इथपर्यंत असंच लिहून घ्यायचं थर्ड पर्यंत. ठीक आहे. मध्ये म्हणायचं फर्स्ट रो 20, सेकंड रो मध्ये आहेत 22, थर्ड रो मध्ये आहेत 24 and so on. मग इथे म्हणा therefore A is equal to 20 म्हणजे T1 is equal to 20, D is equal to 2. हा D2 कसा आलाय करून घ्यायचं. T2 minus T1 वगैरे T1 म्हणायला T2 म्हणायचं T3 म्हणायचं. आणि N किती आहे 27. बरं आता काय पाहिजे आपल्याला नंबर ऑफ सीट्स इन 15 rows. त्यातला पहिला प्रश्न
नंबर ऑफ सीड्स कुठले इन 15th रो. म्हणजे काय करायचंय आपल्याला T15 काढायचं आहे. सूत्र काय लिहायचं आपलं A प्लस n-1 इंटू डी. ए हाच वापरायचा आहे 20 अधिक n मात्र वापरायचा आहे 15 वजा 1 डी आपला 2 आहे 20 अधिक 14 दुने 28 म्हणून T15 किती येणार आहे आपला दोघांची बेरीज येते 48 म्हणजेच नंबर ऑफ सीड्स इन 15th रो किती असणार आहे 48 सीड्स. दुसऱ्या क्वेश्चनकडे वळूयात. रफ करते. दुसरा क्वेश्चन पाहतोय आपण. काय काढायचं दुसऱ्या क्वेश्चन मध्ये आपल्याला टोटल सीड्स इन ऑडिटोरियम. टोटल सीड्स काढायचं काय आपल्याला SN चा फॉर्म्युला वापरायचा आहे. SN चा फॉर्म्युला n हाफ 2a प्लस n-1 इंटू डी. किमती टाकूया. एस ऑडिटोरियम मध्ये टोटल किती आहे रोज 27 आहे म्हणजे 27 म्हणायचं आहे 27/2 2 इंटू पहिल्या कॉलम मध्ये पहिल्या रो मध्ये किती खुर्च्या आहेत सीट आहेत 20 n आहे 27 वजा 1 आणि डी आहे आपला 2 दोन्ही सीट वाढतात ते मग 27 भागिले 2 20 दुने 40 इथे आले 26 26 दुने 52. पहा काय करूया 2 आधी यांचं बेरीज करून मग भागाकार करूया 27/2 गुणिले किती येणार आहे 2 92 2 1 2 2 चौक 8 2 सख 12 27 गुणिले 46 चा गुणाकार करून घ्यायचा आहे. मग आपलं जे उत्तर येणार आहे ते काय येणार आहे S27 याचा गुणाकार येत आहे 1242. मग शेवटी पुन्हा लिहायचं इथपासून टोटल सीट्स इन ऑडिटोरियम आर 1242 सीट्स. क्वेश्चन नंबर 6 घेत आहे. पहा पुस्तकामध्ये पहा सर्वांनी काय म्हणतात ते ट्रायंग्युलर आकाराचं त्रिकोणी आकाराचं एक लँड आहे त्याच्यावर त्यांनी काय केलं आहे झाडे प्लांट केले आहेत. पहिल्या रो मध्ये एक झाड दुसऱ्या रो मध्ये 2 तिसऱ्या रो मध्ये 3 असं फर्स्ट रो सेकंड रो थर्ड रो आणि सो ऑन म्हणजे पुढच्या वेळेस 4 असणार आहेत नंतर 5 झाडं असणार आहेत आणि टोटल किती आहे 25th रो आहे. तर त्यांना काय करायचं पूर्ण लँड वरती किती झाडे असतील लिहून घेऊयात आपण. इथे A is equal to 1 म्हणजेच T1 is equal to 1 T2 किती आहे 2 T3 मध्ये 3 मग आपण काय म्हणूया 1 2 3 dash 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 is an AP having A is equal to 1 and D is equal to 1. पहा किती झाड वाढत चाललंय 1 काढायचं काय आपल्याला S25 काढायचं आहे. सूत्र लिहून घेऊया S25 is equal to n/2 2a n-1 इंटू डी. किमती टाकून घेऊयात. n किती आहे आपला 25 छेद 2 2 गुणिले a आहे 1 n किती आहे 25 वजा 1 डी आहे आपला 1 1 1 ने झाड वाढतंय 25 छेद 2 गुणिले 2 1 2 आणि इथे येणार आहे अधिक 24 गुणिले 1 24 25 छेद 2 गुणिले 24 आणि 2 26 2 ने भागलं इथे आलं 13 म्हणजे 25 गुणिले 13 काय गुणाकार येतोय 13 5 65 हाचे गेले 6 13 दुने 26 26 आणि 6 येणार आहे 32 325 झाडे पूर्ण लँड वरती त्यांनी त्या दिवशी प्लांट केलेत.